महाराष्ट्राचे राज्याचे उपाध्यक्ष प्रसाद लाड आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. मी आपल्या सकाळच्या परंपरेनुसार सकाळचे मुख्य संपादक राहुल गडपाले सरांना विनंती करतो त्यांनी काँग्रेस पुष्पगुच्छ देऊन स्वागत. वातावरण गरम आहे सगळं एकत्रित राजकारणाचं. पाऊस पडतोय तसा. पाऊस थंड करायचा प्रयत्न करतोय पण काही वातावरण थंड होईल असं दिसत नाही. बाकीच्या राजकारणाबद्दल आपण गप्पा मारूच, पण गेल्या 4-5 दिवसापासून जसा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हापासून बीजेपी मध्ये अंतर्गत बरीच धुसफूस सुरू आहे. आज पंकजा मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली, त्या काही विशेष बोलल्या नाही त्या संदर्भात, पण तरी सुद्धा त्यांचे कार्यकर्ते काही नाराज आहेत, ते राजीनामे द्यायला सुटलेले आहेत. असं वाटत नाही का की बीजेपीतल्या लोकांवर किंवा जे वाटत होतं अपेक्षेपेक्षा वेगळ्या पद्धतीचा विस्तार झाला, वेगळी लोक सिलेक्ट झाली आणि त्याच सगळ्या याचा बीजेपीच्या एकंदरीत ज्या जुन्या जाठ्या लोकांच्या काय म्हणते त्यांची जी पोझिशनिंग होती त्याच्यावर परिणाम झाला आणि त्याच्यामुळे बीजेपी मध्ये धुसफूस वाढते. नाही, निश्चितपणे सर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी हा कॅडरचा पक्ष आहे. म्हणजे परंपरागत जर तुम्ही भाजपाचं जर मागच्या 40 वर्षाचा इतिहास किंवा त्याच्या आधी जनसंघाचा जर इतिहास पाहिला तर भाजपमध्ये कॅडर बेसला फार महत्व आहे आणि जो कॅडरमध्ये काम करतो तो नेतृत्वाकडे फारसा झुकत नाही आणि त्याला नेतृत्वाची अपेक्षा देखील नसते. पक्षाची जिम्मेदारी देतो, त्या पक्षाची जिम्मेदारी घेऊन तो काम करायचा प्रयत्न कार्यकर्ता नेहमी करत असतो. 14 नंतरच्या भाजपमध्ये जर आपण पाहाल तर नरेंद्र मोदींनी जी 2009 नंतर जी वेगळ्या पद्धतीत देशामध्ये सत्ता किंवा भाजपची सरकार आणण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्यानंतर मोदी साहेब असतील किंवा अमित शहा असतील यांच्या नेतृत्वात भाजप जी वाढली आणि त्यानंतर मग काही नवीन लोकांना प्रवेश, जे समर्थ आहेत त्यांना प्रवेश देऊन त्या राज्यातले, त्या समाजातले, जातीतले, त्या फील्डमधले लोकांना आणून नेहमी पुढे काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न अमित शहा साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील यांनी केला. आत्ताचा हा जो तुम्ही प्रश्न मला म्हणालात की मंत्रिमंडळातला फेरबदल, आपण पाहिलात तर जवळजवळ सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देण्याचा हा प्रयत्न आहे, ज्याच्यामध्ये तरुण कॅटेगरी फार मोठ्या प्रमाणावर आहे. डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, मॅनेजमेंट केलेली लोक असतील, प्रशासनात अधिकारी म्हणून काम केलेली लोक असतील, त्यांना घेऊन मोदी साहेबांनी हा एक वेगळा प्रयत्न देशाला देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून 75व्या स्वातंत्र्याच्या पूर्तीकडे आपण जात असताना देशामध्ये एक नवचैतन्य निर्माण व्हावं, नवीन वातावरण निर्माण व्हावं आणि ह्या देशाला नवीन काहीतरी मिळावं. आपण जर काँग्रेसच्या 70 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर तेच नेते, तेच गुप्तचर गँग आणि त्याच लोकांना एकत्र घेऊन काँग्रेसने नेहमी त्यांचं राजकारण केलं. त्यामुळे तरुण पिढी कधीच काँग्रेसमध्ये मोठी झाली नाही आणि जर तरुण पिढीमध्ये राजेश पायलट, सचिन पायलट असतील, ज्योतिराजे सिंधिया असतील, मिलिंद देवरा असतील, किंबहुना बरेचसे नेते, प्रिया दत्त असतील आणि असे बरेच नेते ज्यांनी काँग्रेसमध्ये एक प्रयत्न केला की आम्ही थोडं मोठं होऊ आणि ज्या वेळेला काँग्रेसला वाटलं की गांधी घराण्याच्या पेक्षा तो मोठा होऊ शकतो तर त्याला ते कापण्याचं काम केलं. परंतु भाजपमध्ये तसं कधीही केलं गेलं नाही. भाजपमध्ये एखादा कार्यकर्ता सक्षम असेल, एखादा कार्यकर्ता जर त्याच्यामध्ये क्वालिटी असेल तर त्याला पुढाकार देण्याचं काम केलं. त्याचं उदाहरण जर मी द्यायचं झालं तर मी स्वतः आहे. भारतीय जनता पार्टीत मी 2015 मध्ये प्रवेश केल्यानंतर आज 2021 पर्यंत भाजपाने महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या जिम्मेदाऱ्या मला दिल्या, निरनिराळ्या माध्यमातून उपाध्यक्ष पदापर्यंत मला नेलं. आज भाजपामध्ये उपाध्यक्षपद हे फार मोठं मानलं जातं, पक्षाचं एक नेतृत्व मानलं जातं. प्रवीण दरेकरांचं उदाहरण देईन तुम्हाला. प्रवीण दरेकर असतील तर प्रवीण दरेकर मनसेमधनं आले, विधान परिषदेचे सदस्य झाले, आज विरोधी पक्ष नेते म्हणून ते काम करत आहेत. नारायण राणे साहेब आपल्या समोरच आहेत, आज केंद्रात गेले. भारती पवारताई माझ्याबरोबर NCP मध्ये होत्या, त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं, आज त्या केंद्रात मंत्री झाल्या. कपिल पाटील साहेब आज केंद्रात मंत्री झाले. त्यामुळे बाहेरचा आहे का तो बाहेरून आला ह्यापेक्षा त्याची सक्षमता किती आहे, तो किती काम करू शकतो, पक्ष संघटना किती बळकट करू शकतो, मंत्री म्हणून किंवा सरकार म्हणून तो जनतेला काय देऊ शकतो याच्याकडे कल देऊन पक्ष काम करतोय असं माझं मत आहे. आता जो सगळा मंत्रिमंडळाचा एकंदरीत सगळा विस्तार आणि ज्या पद्धतीच्या लोकांना त्यांनी
अलीकडच्या काळात ओबीसीच्या विषयात स्पेसिफिक भूमिका घेऊन बीजेपी काम करते. काय तुमच्या नजरेतून तुम्हाला काय म्हणजे काय गोल आहे? म्हणजे मी ज्या वेळेला सन्माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे आणि कैलासवासी प्रमोद महाजनांबरोबर मी जेव्हा काम करत होतो, म्हणजे माझा आधीचा इतिहास ऐकला तर तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, कोणाला फार कमी लोकांना माहिती आहे. मी पूर्वी भाजपमध्येच काम करत होतो आणि प्रमोदजींच्या बरोबर मी काम केलेला एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे गोपीनाथजींच्या वेळेचं जर आपण महाराष्ट्र भाजप बघितली तर नासे फरांदे असतील, गोपीनाथ मुंडे असतील, अण्णासाहेब डांगे असतील, किंबहुना आता जे आपले कृषी मंत्री वारले, आता मागच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते, तर ते विदर्भातले तर फुंडकर, सन्माननीय फुंडकर साहेब असतील. ह्या सर्वांचं जर तुम्ही बघितलात तर त्या टायमाला एक 12 बलुतेदारांचं गणित, किंबहुना वेगवेगळ्या जातीपंथातले ओबीसी समाजातली नेते मंडळी त्यावेळेला भाजपा चालवत होती आणि भाजप हा त्या काळाला ओबीसींचा पक्ष म्हणूनच लोकांकडे पाहिला जात होता. पण इतर समाजातली लोकही भाजपाला जुळत गेली आणि भाजपाचा ओबीसी हा नेहमी बेसच राहिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की ओबीसीच्या माध्यमातून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आहे. ओबीसीच्या प्रश्नाच्या बाबतीत सर, आपण जर जो प्रश्न विचारला तो अतिशय योग्य आहे. आपण जर पाहिला तर ओबीसीच्या संदर्भात महाआघाडी सरकारने जो निर्णय घेतला, किंबहुना मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षण असेल, यामध्ये कोर्टामध्ये ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या न करता लोकांमध्ये जाऊन दिशाभूल करण्याचं काम, लोकांना चुकीचं सांगण्याचं काम आणि आरक्षण हा विषयच आम्हाला द्यायचा नाहीये अशाच भूमिकेतून महाविकास आघाडीने काम केलं. कारण मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं गेलं तर जे सॉलिसिटर जनरल होते त्यांनी देखील सांगितलं की मला जी कागदपत्र पाहिजे होती ती सरकारने मला दिली नाहीत. वेळोवेळी सभागृहाच्या बाहेर सन्माननीय नेते देवेंद्र फडणवीस असतील, प्रवीण दरेकर असतील, चंद्रकांत दादा असतील यांनी मराठा आरक्षणामध्ये मी स्वतः असेन, आशिषजी असतील, आम्ही वेळोवेळी सरकारला सांगितलं की तुम्ही सर्वपक्षीय समिती तयार करा. परंतु कोविडच्या कारणाखाली मुख्यमंत्री कधीच जनतेमध्ये गेले नाहीत, जनतेला भेटले नाहीत आणि शिवसेनेचा हा पूर्वीपासूनचा गावाच राहिलाय की आरक्षण या विषयामध्ये शिवसेना कधी पडत नाही. परंतु ज्या मराठ्यांच्या आरक्षणावरती राष्ट्रवादी काँग्रेस मोठी झाली, किंबहुना पवार साहेबांना मराठ्यांचा नेता म्हणून मानला जातो, ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा विषय मोठा घेऊन राष्ट्रवादी मोठी झाली, त्यांनी देखील या बाबतीत असंयमता किंवा दाखवावी याच्यासारखं मराठ्याच्या आरक्षणामध्ये दुःख नव्हतं. राजकीय आरक्षणाच्या बाबतीत, ओबीसीच्या बाबतीत देखील आपण म्हणाल तर त्याचा अख्खा क्रमवारी मी तुम्हाला सांगू शकतो. देवेंद्रजी यावेळेला मुख्यमंत्री होते, त्या टायमाला कोर्टामध्ये ती केस झाली. त्याच्यानंतर कोर्टामध्ये 3 महिन्याची वेळ मागितली गेली आणि त्यानंतर सरकार बदललं गेलं. देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसून महाविकास आघाडीचं सरकार झालं आणि त्याच्यानंतर 1.5 वर्ष कोर्टाला जो डेटा पाहिजे होता तो डेटा न देण्याचं पाप या सरकारने केलं. त्याच्यामुळे आपण जर ओबीसीच्या संदर्भातली देखील कोर्टाची जर ऑर्डर पाहिली तर कोर्टाने एक प्रकारे इरिटेट होऊन या सरकारच्या विरोधात ओबीसी आरक्षणाचा, राजकीय आरक्षणाचा निर्णय दिला. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा मी माझ्या एका आंदोलनाच्या भाषणात देखील म्हटलं की जे छगन भुजबळ ओबीसीच्या विषयावरती नेते झाले, मोठे झाले, समता परिषद बनवली, विजय वडेट्टीवार वेळोवेळी म्हणतात की आम्ही ओबीसीचे नेते वेळ पडली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, आणि सरकारमध्ये असताना मोर्चे काढण्याचं ज्या लोकांनी काम केलं, आज त्याच सरकारमधल्या लोकांना माझं आव्हान आहे की त्यांनी राजीनामे द्यावेत आणि आमच्याबरोबर यावं. आम्ही त्यांचं स्वागत करू. ओबीसीच्या प्रश्नासाठी आम्ही त्यांचं स्वागत करू. कारण ओबीसीच्या प्रश्नामध्ये सरकार ज्या पद्धतीतली भूमिका घेतली आहे, ज्या पद्धतीमध्ये जनतेची दिशाभूल करते, ज्या पद्धतीमध्ये डेटा द्यायला पाहिजे केंद्र देणार, मराठा आरक्षण केंद्र देणार, ओबीसी आरक्षण केंद्र देणार, सर्वच जर केंद्र देणार तर मग राज्य सरकारचे मुख्यमंत्री काय 18 महिने घरात बसणार का? हा देखील प्रश्न जनतेच्या समोर आहे. 18 महिने झाले साहेब मुख्यमंत्री मंत्रालयात गेलेले नाहीयेत. त्यामुळे मग राज्यकारभार या राज्याचा हाकतो कसा, राज्यकारभार चालतो कसा, राज्याचा निधी उभा राहतो कसा, निधीचं संकलन होतं कसं, निधीचं बजेटचं विवरण कसं होतं, ह्याबद्दल मला वाटत नाही की मुख्यमंत्र्यांना काय माहिती. त्यामुळे आरक्षणाविषयी तर बाजूलाच त्यांच्यासाठी राहिला, परंतु इतर बाबतीत देखील आपण विचार केला तर अतिशय गांभीर्याने घेण्यासारखा विषय.
राणेंना ज्या पद्धतीने अचानकपणे प्रमोट केलं गेलं ते तुम्ही रायफल तयार केली आहे का उद्धव नाही रेडी आता बॅरल घालून एक बॅरल रेडी केलाय आणि आता नेमका निशाणा घ्यायसाठी कारण की स्ट्रॅटेजी दिसते याच्यामध्ये. असं नाहीये. राणे साहेब हे महाराष्ट्राचे नेते होते, मुख्यमंत्री राहिलेत. एक त्यांच्यामध्ये त्यांची एक क्वालिटी आहे. राणे साहेबांना जरी आम्ही त्यांना कोकणाचा जरी नेता म्हटला तरी महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल, जळगाव असेल, कोल्हापूर असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, राणे साहेबांना मानणारा एक राणे गट आहे आणि तो त्यांनी स्वाभिमानच्या माध्यमातून दाखवून दिला. त्यामुळे जसं मी म्हटलं की राणे साहेबांना शिवसेनेतून जसं डावललं गेलं, मग काँग्रेसमध्ये त्यांचा कर्तृत्वाचा विचार न करता त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला गेला काँग्रेसच्या प्रथा परंपरेपुढे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने निश्चितपणे राणेंची ताकद काय, राणेंची क्षमता काय आणि राणेंचं नेतृत्व काय याचं आकलन करून अभ्यास करून त्यांना राज्यात न ठेवता केंद्रात पाठवलं, राज्यसभेचा सदस्य केलं आणि 2 वर्षानंतर त्यांना मंत्रीपद दिलं. आणि माझी संपूर्णपणे खात्री आहे एक कोकणाचा कार्यकर्ता म्हणून आणि राणेंचा एक चांगला हितचिंतक म्हणून 100% मला वाटतं की राज्याला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. MSME सारखं महत्वाचं खातं जे त्यांना दिलं गेलं, ज्याला एका वृत्तपत्राच्या संपादकांनी वेगळ्या पद्धतीत त्याची टीका केली सूक्ष्म आणि लघु म्हणून, पण त्या सूक्ष्म आणि लघुचा अर्थच त्यांना आतापर्यंत कळला नाहीये. कारण भविष्यात या देशामध्ये माननीय पंतप्रधानांच्या विचारातून स्वप्नातून मध्यमवर्गीय तरुणांना जर पुढे आणायचं असेल, रोजगार निर्मिती करायची असेल, शेतकरी, कामगार, दलित, शोषित, पीडित यांना जर मेनस्ट्रीम मध्ये आणायचं असेल तर लघु आणि सूक्ष्म उद्योगाच्या माध्यमातूनच तो एक पर्याय आहे, जो पर्याय नितीन गडकरींनी अतिशय उत्तम पद्धतीत मांडला. आणि गडकरी साहेबांचं खातं आज राणे साहेबांना दिलं गेलं आणि गडकरी साहेबांकडे ऑलरेडी मोठं खातं आहेच, परंतु राणे साहेब निश्चितपणे त्याला न्याय देतील अशी आम्हाला खात्री आहे. मला कधीच जाणवलं नाही. मला किंवा प्रवीण दरेकरांच्या बाबतीत मी सांगू शकेन, माझ्या बरोबर होते. आपल्याला देखील माहिती आहे निवडणुकीच्या काळामध्ये बरेचसे जे प्रवेश झाले त्या प्रवेशामध्ये देखील मी होतो. परंतु आलेल्या कार्यकर्त्याला त्याची जर क्षमता असेल आणि तो जर संघटना आणि संघटनेने दिलेलं काम हे जर प्रामाणिकपणे करत असेल तर मला वाटत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये हा भेदभाव कधी झालाय की बाहेरून आलाय, नवीन आलाय. याच्यामध्ये काही अपवाद वगळता काही लोक जर स्वतःचा स्वार्थ घेऊन आले असतील तर निश्चितपणे त्यांना ते जाणवू शकतं. पण जो स्वार्थ न घेऊन येता मला राजकीय सामाजिक काम करायचंय, ह्या समाजामध्ये भारतीय जनता पार्टीचे किंवा संघाचे किंवा विचार घेऊन आम्हाला ह्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये काम करायचंय, त्या विचाराने जो कार्यकर्ता काम करतो त्याला निश्चितपणे मला वाटतं की भाजपामध्ये मरण नाही आणि निश्चितपणे नेतृत्व देणार हे केंद्राने आणि राज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून दाखवून दिलं. मग आसामचा विषय असेल, आज आसामचे मुख्यमंत्री देखील बाहेरून मागच्या निवडणुकीत आले, आज ते मुख्यमंत्री झाले. असे कित्येक आज या केंद्रीय मंत्रिमंडळातले विषय असतील. त्यामुळे मला वाटत नाही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा भेदभाव भाजपमध्ये होतो. ताईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर ताईंच्या मागे एक सन्माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडेंची लेगसी आहे. ताई ह्या महाराष्ट्र भाजपाच्या कोर कमिटीच्या मेंबर आहेत आणि त्यांचा एक भाजपमध्ये वेगळा दबदबा किंवा दरारा आहे. समाजाचं नेतृत्व ते करतातच, त्या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीचं देखील एक नेतृत्व करणाऱ्या पहिल्या 5 मधल्या त्या नेत्या आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही कुठेही भाजपामधनं ताईंच्या बाबतीत कुठे कधी दुजाभाव केला जात असेल, किंबहुना ताईचं कधी महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न भाजपमध्ये होईल आणि या बाबतीत बोलण्या इतका मोठा मी देखील नाही. ताई राजकारणामध्ये कधी कधी काय होतं हे आपण सांगू शकत नाही. स्वतः इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या, स्वतः अटल बिहारी वाजपेयी निवडणूक हरले होते, अशी कित्येक उदाहरणं आपण देऊ शकतो. राहुल गांधी निवडणूक हरले 2019 मध्ये. त्याच्यामुळे आपण
हे सांगू शकत नाही की निवडणुकीमध्ये त्या त्या परिस्थितीमध्ये त्या त्या मतदारसंघातले विषय काय आहेत. निवडणुका ह्या 3 विषयावर चालतात. एक नेत्यांची किंवा पक्षाची राजकीय हवा, दुसरं स्वतः उमेदवारांनी केलेलं काम आणि तिकडचे स्थानिक प्रश्न. त्यामुळे त्या त्या वेळेला काय होतं याच्याबद्दल आपण जजमेंटली सांगू शकत नाही. परंतु निवडणुका हरणं हा काही राजकारणातला शेवटचा विषय नाही. निवडणुका हरल्यानंतर पण फिनिक्स पक्षासारख्या भरारी घेतलेली लोक आपण पाहिलं आहेत. इंदिराजी 77 साली हरल्या, 79 साली पुन्हा अतिशय प्रचंड बहुमताने त्या पंतप्रधान झाल्या. अटलजी निवडणूक हरले, पुन्हा खासदार झाले आणि पुन्हा 95-99 मध्ये पंतप्रधान झाले. प्रमोद महाजनांचं उदाहरण देईन. प्रमोद महाजन निवडणूक हरले, पुन्हा निवडून आले, देशाचे संरक्षण मंत्री झाले. त्यामुळे निवडणूक हरणं हा क्रायटेरिया राजकारणात न पकडता निवडणुकीपेक्षा पक्षामध्ये आपलं असलेलं स्थान किती बळकट आहे आणि तो पक्ष किती बळकट आहे हा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपलं नेतृत्व याच्यामध्ये मोठं आणि खंबीर होऊ शकतं. नाही, हा खरा तर राज्यस्तराचा विषय होता. प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मंत्री व्हावा किंवा आपला नेता मोठा व्हावा ही इच्छा स्तुप्त किंवा मनातून असेल किंवा जगजाहीर असतेच. त्याच्यामुळे एखाद्या कार्यकर्त्याला किंवा असंख्य कार्यकर्त्यांना ते वाटणं आणि त्याने रिॲक्शन देणं हा एक वेगळा विषय झाला. परंतु तशा प्रकारचं कुठलंही भाष्य स्वतः ताईंनी किंवा प्रीतमताईंनी केलेलं नाही. त्यामुळे मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी हा त्यांच्या कुटुंबाने तयार केलेला पक्ष आहे. त्यांच्या कुटुंबाचं त्याच्यामध्ये योगदान आहे. त्यामुळे आमच्यापेक्षा आधी त्यांचा त्याच्यावरचा अधिकार आणि हक्क जास्त आहे. त्यामुळे मला वाटत नाही ताई जरी त्यांच्या कार्यकर्त्यांची कुठे दिशाभूल झाली असेल, कार्यकर्त्यांचं कुठे मंदूक असेल, निश्चितपणे ताई त्यांची समजूत घालतील आणि पुन्हा एकदा जोमाने उद्या परवापासून सर्व मंडळी कामाला लागेल अशी आमची अपेक्षा आहे. नाही, माझ्याकडे कसे येणार, मी प्रदेशाध्यक्ष नाही आहे. नाही, काही कार्यकर्त्यांचे फोन आले, निश्चितपणे त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला. जसं म्हटलं की काही ठिकाणचे कार्यकर्ते आम्हालाही फॉलो करतात. निश्चितपणे त्यांची इच्छा होती की ताईला द्यायला पाहिजे होतं, पण शेवटी केंद्राचा निर्णय आहे, केंद्र पातळीवरचा निर्णय आहे. प्रत्येक ठिकाणचे इक्वेशन्स असतात. कदाचित ह्याच्यापेक्षा मोठं काहीतरी ताईला मिळणार असेल किंवा पंकजा ताईला मिळणार असेल. त्याच्यामुळे राजकारणामध्ये इक्वेशन, परम्युटेशन, कॉम्बिनेशन्स काय असतात याच्याबद्दल आपण बोलू नाही शकत. योग्य वेळ येईल तेव्हा ते दिसेल. नाही, बातम्या खूप लोकांच्या होत्या. बातम्या कसं असतं की केंद्रामध्ये मंत्री होत असताना नावं चर्चिली खूप जातात. राज्यात देखील तेच होतं. शेवटी जातीचं समीकरण, विभागांचं समीकरण, राज्याला किती पदं द्यायची, शेवटी हा केंद्राचा निर्णय आहे. तसंच राज्यामध्ये देखील कुठल्या जिल्ह्याला कुठलं प्रतिनिधित्व द्यायचं आणि हा संपूर्णपणे केंद्राने घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही नेतृत्वाला या बाबतीत माहिती असेल असं मला वाटत नाही. नाही, पण आम्हाला तर त्या कोर कमिटीमध्ये मी स्वतः नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आमच्याकडनं कुठलं सुचवलं गेलं होतं आणि केंद्राचा निर्णय होता, केंद्राने केला, केंद्रानेच कॉल दिले. नावं अजून काही होती, आम्हालाही अपेक्षा होती की ती नावं होतील. पण निश्चितपणे जो केंद्राने निर्णय घेतला आहे तो सर्व हिताचा, सर्व समाजाला बरोबर घेऊन घेण्याचा आणि सर्व नेतृत्वाचा समावेशक असा निर्णय तो आहे. नाही, बावनकुळे साहेब तर रोजच मीडियामध्ये दिसतात. रोज सकाळी ते मीडियामध्ये प्रेस घेतात. बावनकुळे साहेबांकडे आज राज्याचं सरचिटणीस पद आहे. महत्त्वाचे कार्यक्रम, महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाचे मोर्चे, महत्त्वाचे पक्षातील निर्णय देखील बावनकुळे साहेब त्या निर्णय प्रक्रियेत आहेत. त्यामुळे बावनकुळे साहेब काम करतायत. सन्माननीय विनोद तावडे साहेब देखील आज राष्ट्रीय सचिव आहेत. हरियाणासारख्या जिकडे सत्ता आहे तिकडच्या प्रदेशाची जिम्मेदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे राजकारणामध्ये कधी कोण राज्यात काम करतो, कोण केंद्रात काम करतो. तशा पद्धतीने मला वाटतं की विनोदजींकडे त्यांच्या क्षमतेला बघून त्यांना केंद्रातली जिम्मेदारी दिली आहे आणि भविष्यात अजून मोठी जिम्मेदारी त्यांना मिळेल अशी मी अपेक्षा देखील व्यक्त करतो.
महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मला काय पाणी दे ना. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काय प्लॅन, हं. बीजेपीचं काय टार्गेट आहे हं. आणि कशा स्वरूपाने तुम्ही आता शिवसेनेला काउंटर करण्यासाठी प्रयत्न? नाही, मी ऐकलं नाही, सॉरी. महापालिका निवडणुका हा. तर त्या टार्गेट करून बीजेपीचं काय एकंदरीत प्लॅनिंग सुरू आहे? कारण की तुम्ही ज्यांच्यासोबत आधी शिवसेनेसोबत खूपदा तुम्ही सोबत निवडणुका लढवल्या तरी आता नेमकं त्यांना जर तुम्हाला त्यांचं खच्चीकरण करायचं असेल किंवा शिवसेना जर शिव द्यायचं असेल तर महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या समोर खूप स्ट्रॉंग पर्याय उभं करणं एक मेजर चॅलेंज आहे. निश्चितपणे आम्ही राज्यामध्ये प्रत्येक निवडणूक ही भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढणार. मग ती स्थानिक स्वराज्य असेल, महापालिका असेल, महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, मार्केट समिती असेल किंवा विधानसभा असेल, निश्चितपणे स्वबळावर लढणार असं चंद्रकांतदादा पाटील साहेबांनी, देवेंद्रजींनी वेळोवेळी सांगितलं. आणि मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवायचा हे आमचं सर्वांचं स्वप्न आहे. मग त्यामध्ये सन्माननीय आशिष शेलार असतील, प्रवीण दरेकर असतील, मंगलप्रभात लोढा असतील, अमित साटम असतील, मनोज कोटक असतील, गोपाल शेट्टी असतील, मी स्वतः असेल, आम्ही सर्वांनी मिळून तो विडाच उचललेला आहे की यावेळेला महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल आणि भाजपाचं कमळ महापालिकेवरती फुललेलं दिसेल. कारण या मागच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महापालिकेतला जर भ्रष्टाचार तुम्ही पाहिलात, महापालिकेमधली आरोग्य व्यवस्था जर तुम्ही पाहिली, महापालिकेमध्ये तुंबणाऱ्या पाण्याची व्यवस्था पाहिली आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिली, तर जनतेमध्ये प्रचंड अशी नाराजगी आहे. आणि या बाबतीत मी थोडंसं म्हणजे मला अपेक्षित तो प्रश्न होता, त्यामुळे मी थोडीशी नोट देखील यामध्ये लिहिली होती की आपण जर तुम्ही पाहाल ना तर महापालिकेमध्ये 25 वर्षातला जो भ्रष्टाचार आहे हा प्रचंड करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. मग तो STP मधला भ्रष्टाचार असेल. आपल्याला एक गोष्टीचं अतिशय आश्चर्य वाटेल, म्हणजे कदाचित आपला महापालिका बीट करणाऱ्या माणसाला तो माहिती असेल. आपल्याला मी सांगू इच्छितो की STPच्या संदर्भात 14 STPची मुंबईला गरज आहे. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, ज्याला आम्ही NGT म्हणतो, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आपल्याला दर दिवसाला 4 लाख रुपयाची पेनल्टी मारते. आणि NGT सारखी संस्था ज्या वेळेला 4 लाख रुपयाची आम्हाला पेनल्टी मारतं, म्हणजे वर्षाला करोडो रुपयाची पेनल्टी ही आम्ही महापालिकेच्या माध्यमातून जनतेच्या पैशातून आम्ही NGTला भरतो आहोत. तरी देखील STPचं टेंडर का होत नाही? देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 14,000 कोटीचं एस्टिमेशन झालं. 14,000 कोटीच्या एस्टिमेशनला टेंडर कॉल गेले आणि नंतर निवडणुका लागल्या. त्याच्यानंतर कन्सल्टंट बदलला गेला. त्याच कन्सल्टंटनी 20,000 कोटीचं एस्टिमेशन दिलं आणि टेंडर जेव्हा आली, मी तुम्हाला अतिशय दाव्यानिशी सांगू इच्छितो, टेंडर आल्यानंतर टेंडर उघडायच्या आधी कुठल्या पार्टीने किती पैसे भरलेत हे आम्हाला माहीत होतं आणि आम्ही तशा प्रकारचं पत्र देखील माननीय आयुक्तांना दिलं होतं. आणि 34,000 कोटी रुपये त्याचं एस्टिमेशन झालं. 70% एखाद्या गोष्टीचं जर एस्टिमेशन वाढत असेल तर निश्चितपणे महापालिकेने त्याच्यावर विचार केला पाहिजे, कॅगचा नियमाचं पालन केलं पाहिजे. त्याच्यानंतर जी आपली केंद्रीय यंत्रणा जी टेंडर मॉनिटरिंग करते त्याचा देखील पालन केलं पाहिजे. आणि एखाद्या टेंडरला 5% अभाव जाण्याचा अधिकार महापालिका किंवा स्थापत्य संस्थेला असतो. अशा परिस्थितीमध्ये 5% वरती जर टेंडर गेलं तर त्याचं तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. मी परवाच एक पत्र माननीय आयुक्तांना दिलं, ज्याच्यामध्ये मी आयुक्तांना त्या पत्रामध्ये फार स्पष्टपणे लिहिलं आहे, 70% अभाव ज्या वेळेला जातं तर त्याच्यामध्ये कन्सल्टेशन फेल्युअरचा प्रश्न तुम्हाला वाटत नाही का? कारण जर तुम्ही म्हणता तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये की कन्सल्टंटची चूक झाली तर मग निश्चितपणे त्या कन्सल्टंटला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि कन्सल्टंटवरती कारवाई झाली पाहिजे आणि रिटेंडर झालं पाहिजे. किंवा जर तसं नसेल तर निश्चितपणे याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. आणि ह्याच्यापेक्षा मोठं पत्र काल मी दिलं आहे महापालिका आयुक्तांना, मी आपल्याबरोबर शेअर करतो, की ज्याच्यामध्ये L&T सारख्या कंपनीला त्यांनी क्वालिफाय केलं आणि MMRDA नावाची महापालिके एवढीच एक मोठी संस्था आहे, त्या MMRDAने एका कामामध्ये L&Tला ब्लॅकलिस्ट केले.
त्यांची EMD जप्त केली आहे, त्यांची बँक गॅरंटी जप्त केली आहे, आणि मग महापालिका ह्याची डोळेझाक कशी करू शकते? एखादी यंत्रणा ज्या वेळेला ब्लॅकलिस्ट करते, कोर्टामधून त्याच्यावरती स्टे नाही, कोर्टाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, L&Tने त्याच्यावरती दावा केलेला नाही, अशा परिस्थितीमध्ये ब्लॅकलिस्ट असताना L&T सारख्या कंपनीला कशा पद्धतीमध्ये महापालिका क्वालिफाय करू शकते, हा देखील एक मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे मी आयुक्तांना पत्र काल दिलंय, येणाऱ्या, मी काल ट्विट देखील केलं होतं, तसंच मी एक पत्र आयुक्तांना दिलं होतं 1 महिन्यापूर्वी. अजून मला त्याचं उत्तर काल आलं, परवा, की आम्ही अतिरिक्त आयुक्तांकडे आपलं पत्र पाठवलंय, ते तुम्हाला उत्तर देतील, ज्याच्यामध्ये 2250 कोटी रुपयाचा परचेस कोविडमध्ये केला गेला. आणि तो कोविडमध्ये परचेस करत असताना त्यांनी एक पत्रक काढलं की स्टँडिंग कमिटीचे अधिकार आम्ही आयुक्तांना दिले, आणि कुठलंही टेंडर जे 3 लाख किंवा 5 लाखाच्या वर असेल ते स्टँडिंग कमिटीला जावं लागतं. ते न जाता 2200 कोटीचे वस्तू विकत घेतल्या गेल्या. वस्तू विकत गेल्या असताना पहिली ऑर्डर दिली गेली आणि त्याच्यानंतर एस्टिमेशन्स घेतली, याचे देखील आमच्याकडे पुरावे आहेत. त्याच पद्धतीत त्यांनी कोविडच्या काळातला भ्रष्टाचार आहे, ह्या व्यतिरिक्त मिठी नदीतला 2 वर्षातला भ्रष्टाचार आहे. कारण कोविडच्या काळामध्ये टेंडर सिस्टीम्स न राबवता मिठी नदीचं गाळ, आणि आपण जर 25 वर्षाच्या इतिहासात जर बघितलं तर मिठी नदीमध्ये यांच्या भ्रष्टाचाराचे एवढे पैसे डुबलेले असतील, ते काढता तुम्हाला परत 4 क्रेन लावाव्या लागतील, एवढा भ्रष्टाचार मिठी नदीत झालेला आहे. आणि याची सर्वांची पत्र मी दिली आहेत, आणि मला जर येणाऱ्या 10-12 दिवसात याचं जर व्यवस्थित उत्तर नाही आलं तर लोकायुक्तांकडे किंवा हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असं पत्र देखील काल मी आयुक्तांना दिलं. त्यामुळे अशा या सर्व भ्रष्टाचाराच्या पायपिटेमध्ये आज देखील मी सकाळमध्ये जे बातमी वाचली, ते चरे बुजवायला 500 कोटीचा टेंडर काढलं. माझ्याकडे आजच एक बातमी आली, महापालिकेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या माणसाच्या बायकोच्या नावावरती हजारो कोटीचा टेंडर दिलं गेलंय. मग ह्या सगळ्या भ्रष्टाचाराचा पाडा घेऊन जेव्हा मी जनतेमध्ये जाऊ, फुटपाथ असेल, पाणी असेल, टॅक्स असेल, मलनिसारण असेल, मिठी नदी असेल, कोविड भ्रष्टाचार असेल, STPचा प्रश्न असेल, ह्या सर्वांना घेऊन ज्या वेळेला आम्ही जनतेसमोर जाऊ, तेव्हा निश्चितपणे या मुंबईतली जनता ही सर्वसामान्यापासून उच्चभ्रू वस्तीपर्यंत ह्या वेळेला 80% कमी मतदान होणार नाही, आणि निश्चितपणे ते भाजपच्या मागे उभे राहतील, याची आम्हाला खात्री. शिवसेना तुमच्या बरोबर 5 वर्षापर्यंत त्या काळात ते खूप चांगले होते आणि नंतर बिघडत गेले का? तुमचं पॉलिटिकल कंपल्शन? कैलासवासी शिवसेना प्रमुखांच्या नंतर शिवसेना ही खूप बिघडली. ही माझी खूप मोठी स्टेटमेंट तुमच्या समोर आहे. शिवसेना प्रमुख ज्या वेळेला होते त्या टायमाला स्टँडिंग कमिटीचे हिशोब किंवा स्टँडिंग कमिटीमध्ये येणारे पॉइंट हे एका तत्सम जागेपर्यंत जात नव्हते. स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असलेला माणूस त्याचे निर्णय घेत होता. प्रशासनासाठी, प्रशासनाच्या सुविधेने, प्रशासनाच्या मान्यतेनंतर जे पाठवले जायचे त्याला अप्रुव्हल दिलं जात होतं. मी असे कित्येक नाव आपल्याला घेईन जे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन राहिले आहेत. नारायण राणे असतील, कालिदास कोळंबकर असतील, सुरेश गंभीर असतील, असे कित्येक लोक वर्षोनवर्ष, वायकर राहिले आहेत, राहुल शेवाळे राहिले आहेत. पण त्याच्यानंतरच्या काळात 2017च्या निवडणुकीच्या आधी शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूनंतर असं काय महापालिकेमध्ये बदल झाला की ज्या महापालिकेकडे 40,000 कोटीचा निधी डिपॉझिट असायचा त्या महापालिकेला 4,000 कोटी रुपये उधार घ्यावे लागतात. याचा अर्थ या मागच्या झालेल्या 5-7 वर्षात महापालिकेच्या भ्रष्टाचाराचा पाडा वाचून आम्ही थकलो, पण महापालिकेचा भ्रष्टाचार थांबला नाही आणि महापालिकेमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारावरती कोणी कुंपणही घालू शकलं नाही. ती तुम्हाला सर्वांना माहिती आहे. नाही, हाही तरी भ्रष्टाचाराचे मुद्दे गेली अनेक वर्ष आहेत. मॅडम म्हणाले की तुम्ही होतात मित्रपक्ष, तो मुद्दा संपला. पण आता कोरोना काळात मुंबई महापालिकेचं एवढ्या प्रकारे, म्हणजे केंद्र सरकारने जेवढं कौतुक केलंय, तर हा इलेक्शनवर मोठा इम्पॅक्ट करेल ना हा विषय. बघा, जुने विषय जास्त पॉवरफुल राहतील का? मी तुम्हाला म्हटलं तसं केंद्र सरकारने प्रशासनाच्या केलेल्या कामाच्या पद्धतीचा गवगवा केला किंवा त्यांना शबासकी दिली म्हणून आपण. परंतु त्याच्या मागच्या ज्या घडलेली पापं आहेत ही केंद्र सरकारला माहीत नाही आहेत ना, ही आता आम्ही काढतो आहोत ना. आमच्या अमित साटमनी महापालिकेमधला करोनाच्या भ्रष्टाचारावर पुस्तक लिहिलं, त्याची देखील चौकशी होते.
आम्ही आता चौकशी म्हटलं की लगेच म्हणतात ईडी लावणार का? तर आम्ही ईडी नाही लावणार, आम्ही त्यांची सीडी लावणार आहोत. सीडी लावतो म्हणणारे लावत नाही. सीडीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे खाजगीत सांगायचं झालं तर शिवसेनेचे कित्येक महापालिकेचे नेते माझ्याशी चर्चा करताना म्हणाले, हा काय प्रशासनाचा एकट्याचा क्रेडिट होतं का? याच्यामध्ये नगरसेवक असतील, आमच्यासारखे आमदार असतील, कार्यकर्ते असतील, यांनी देखील मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणात काम केलं. आज मी स्वतः कोविडच्या काळात 1.5 वर्षामध्ये धारावीपासून मुंबईपासून कोकणापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून काम केलं. मग ते अन्नधान्याचं वाटप असेल, PPE किट असेल, पत्रकारांना मदत करायचा विषय असेल, लोकांना औषधोपचाराचा असेल, मेडिकल कॅम्प असेल, ब्लड कॅम्प असेल, ह्या सर्व गोष्टी आम्ही केल्या. त्यामुळे आमचं काही मुंबईमध्ये योगदान नाहीच का? आज मी तुम्हाला अशी एक क्लिप दाखवेन, त्याच्यामध्ये BBC पासून मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या वृत्तसंस्थेनी त्या एका मुलाची फार क्लिप चालवली, त्याला प्रशस्तीपत्रक दिलं, त्याची वाहवा केली. तो जोकर बनतो, कधी सुपरमॅन बनतो आणि अशा पद्धतीत तो जाऊन समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो. मी काल त्याला बोलवलं होतं आणि मी काल त्याला विचारलं, बाबा तू पैसे सगळे करतो कुठून खर्च? तो माझ्या इथे मागे झोपडपट्टीत राहतो. तर तो स्वतः मुलगा MR आहे आणि त्याला जो पगार मिळतो त्या पगारातून तो हे काम करतो. मी त्याला विचारलं, तुझी NGO आहे का? तो बोला, नहीं दादा मेरा NGO नहीं, मेरे को समाज में काम करने का शौक है. तर मी बोललो, मग तू महापालिकेला अप्रोच का नाही करत? तो बोलतो, मी महापालिकेला अप्रोच केलं. महापालिकेने मला सांगितलं की तुम्ही झोपडपट्टीत जाऊन सॅनिटाईज करा, झोपडपट्टीमध्ये अवेअरनेस करा, मास्क घालण्याचा अवेअरनेस करा, सॅनिटायझेशनचा अवेअरनेस करा, डिस्टन्सचा अवेअरनेस करा, पण पैसे तुमचे वापरा. एखादा कार्यकर्ता जर अशा पद्धतीत काम करत असेल तर महापालिकेने त्याला NGOच्या नावाखाली किंवा वैयक्तिक पातळीवरती सामानाची किंवा सॅनिटायझेशनच्या वस्तूची तरी मदत केली पाहिजे, ही आमची एक सर्वसामान्य अपेक्षा आहे. म्हणूनच मी त्याला काल बोलवलं होतं. मी एक कारण का दिलं की अशा प्रकारे समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील काम केलं. त्यांनी झोपडपट्टीत जाऊन मुलांचे केस कापले, झोपडपट्टीमध्ये ज्यांच्याकडे टॅब नव्हते ऑनलाईन शिक्षणासाठी, त्यांच्यासाठी भाड्याने टॅब घेऊन त्यांना एज्युकेशन दिलं, त्यांच्याकडे जाऊन सॅनिटाईज केलं, त्यांना मास्क लावायचं शिकवलं. आणि त्याच्या कालच्या एका व्हिडिओमध्ये, एका वृत्तपत्राने त्याचा व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये तो म्हणतोय कि मैं सुपरमैन बन के गया और मैंने बच्चों को बोला मास्क लगा, और दूसरी बार जब मैं शक्तिमान बन के गया तो बच्चे मास्क लगा के मेरे पास आए थे. यानी मैं जो वेशभूषा करके जा रहा हूँ वो वेशभूषा बच्चे एक्सेप्ट कर रहे. मग अशा रिप्लिका आम्ही महापालिकेने का केल्या नाही? त्यामुळे आता मी तो शब्द तुमच्यासमोर बोलावा की नाही, मी तो गाळून बोलतो. एखादी मॅनेजमेंट करून जनतेसमोर नेणं आणि प्रत्यक्षात काम करणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. मराठी माणूस साधारणतः शिवसेनेबरोबर असतो आणि मुंबई म्हणजे शिवसेना, महापालिकेचं समीकरण तयार झालं. भाजपला छेद देऊ शकेल का? 100% देईल. मागच्या वेळेचा जर आपण इतिहास पाहिला तर 82 जागा भाजपाने जिंकल्या आणि 84 जागा शिवसेनेने जिंकल्या. तर काय मराठी माणसांनी मतदान केलं नाही असं नव्हतंच. मराठी माणसांनी 100% मतदान केलं. त्यामुळे मी मगाशी देखील म्हटलं तसं की आमच्याकडे देखील मराठी नेत्यांची जी फळी आहे, मग पार आशिष शेलारांपासून, प्रवीण दरेकरांपासून, अमित साटमपासून, सुनील राणेंपासून, मी स्वतः असेन, राहुल नार्वेकर असतील, ही जी आमची मराठी नेतृत्वाची फळी आहे. आणि भाजपमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे उद्या तुम्ही मनोज कोटक किंवा गोपाल शेट्टी जरी घेतलेत तरी त्यांचं मराठी एवढं सुंदर आहे की लोकांना कळत नाही की ते मराठी आहेत का गुजराती आहेत का शेट्टी समाजाचे. त्यामुळे मराठीवरती प्रभुत्व असलेले प्रचंड नेते मुंबईमध्ये आहेत, मराठीशी नाळ जोडलेले नेते आहेत, मराठी वस्त्यांमध्ये जाऊन काम करणारे नेते आहेत. कोकण विकास आघाडीसारखं काम जे आम्ही वेळोवेळी म्हणतो की कोकणाने शिवसेनेला भरभरून दिलं, पण शिवसेनेने कोकणाला काही दिलं नाही. तप्ते वादळ असेल, निसर्ग चक्रीवादळ असेल, आता पूर आला असेल, मागच्या करोनाच्या काळात पूर आला तेव्हाचा प्रसंग असेल, ते धरण चिपळूणचं जे धरण फुटलं तेव्हाचा विषय असेल, आपण इतिहास काढा, शिवसेनेने काय केलं किंवा शिवसेनेच्या स्थानिक आमदारांनी काय केलं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी या मागच्या 4 वर्षात आम्ही जाऊन काय केलं. मी गणपतीच्या मूर्त्यांपासून, मी आणि माझ्या बायकोनी जाऊन चिपळूण,
दापोली, मंडणगड, संगमेश्वर, राजापूर ठिकाणी आम्ही गणपती बाप्पाच्या मूर्त्या गणेश उत्सव काळात दिल्या, कारण तिथे गणेश कारखाने पाण्याखाली वाहून गेले होते. लोकांना चिंता होती की गणपती कसा बसवू. आम्ही मुंबईतून 3000 मूर्त्या घेऊन कोकणामध्ये त्या वाटल्या. 3000 मूर्त्या चंद्रकांत दादांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, तो जो भाग आहे त्या भागात वाटल्या. त्यामुळे तिथपर्यंत आम्ही काम केलं. नुसत्या मूर्त्या दिल्या नाहीत तर पूजेचं साहित्य देखील दिलं. मला हे नाही सांगायचं आम्ही काय केलं, पण ज्या कोकणाने शिवसेनेला दिलं त्या शिवसेनेने कोकणाला काय दिलं, तर काहीच नाही दिलं. कोविड काळात आता देखील कोविड सेंटर देण्याचं काम केलं नाही. जम्बो कोविड सेंटर फक्त शहरामध्येच पाहिजेत का? आज रत्नागिरीमध्ये कोविडचा रेड अलर्ट आहे, सिंधुदुर्गामध्ये कोविडचा रेड अलर्ट आहे, रायगडमध्ये कोविडचा रेड अलर्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या कोकणाने शिवसेना प्रमुखांपासून शिवसेनेला सत्ता दिली, मुख्यमंत्री दिला, लोकसभेत लोक दिली, त्या शिवसेनेने कोकणासाठी काय केलं तर शून्य. मी, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, भाई गिरकर आणि रमेश पाटील यांच्या आमदार निधीतून आता आम्ही 9 कोविड सेंटर उभी केली आणि विथ ऑक्सिजन उभी केली. 2 ॲम्ब्युलन्स दिल्या रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये. आता त्याचं उद्घाटन आता या पावसाच्या पुरामुळे आम्ही थांबलं, नाही तर खरं ते 15 तारखेला देवेंद्रजींच्या हस्ते उद्घाटन होतं. आणि त्या व्यतिरिक्त मी माझ्या CSR मधनं आणि माझ्या NGOच्या माध्यमातून अंत्योदय प्रतिष्ठान नावाची माझी संस्था आहे. डॉक्टर पारकर म्हणून रत्नागिरीत एक 50-60 वर्ष जुनी फॅमिली आहे आणि ते हॉस्पिटलचं काम करतात तिथे. त्यांना मी एक अख्ख्या हॉस्पिटलला पीडियाट्रिक, भविष्यात 3री वेव्ह जर आली लहान मुलांची तर पीडियाट्रिक कोविड हॉस्पिटलची मी त्यांना मदत केली, ज्याच्यामध्ये त्यांना 100 बेड, ऑक्सिजनचा प्लांट, सुईपासून उशीच्या कवरापर्यंत आणि ऑक्सिजनच्या प्लांटपासून ऑपरेशन थिएटरपर्यंत 1,36,00,000 रुपयाचं मटेरियल मी माझ्या अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याला दिलं. कारण रत्नागिरीमध्ये जो उद्या 3री लाट आली, कारण 2री लाट लेखील फार मोठी रत्नागिरीत होती, जर 3री लाट आली तर तिथे प्रचंड प्रमाणामध्ये लहान मुलांची जीवितहानी होऊ शकते. हे लक्षात घेऊन आम्ही तिथे मदत केलेली. आणि ही भाजप म्हणून केली नाही, ही सर्वसामान्य जनतेसाठी आहे. मी सन्माननीय उदय सामंत साहेबांशी देखील या विषयावर चर्चा केली, कारण माझी अपेक्षा होती की सरकारने काहीतरी करावं, पालकमंत्री म्हणून त्यांनी करावं. अनिल परब जातच नाही, त्यामुळे उदय सामंतच रत्नागिरीचे पालकमंत्री आणि सिंधुदुर्गाचे देखील तेच आहेत. त्यामुळे त्यांना मी म्हटलं की आता दोन्ही ठिकाणचा तुमच्याकडे भार आहे, तर तुम्ही काहीतरी करा. सेना कुठे मुंबईत दिसली का? असं पण एक आक्षेप भाजपकडनंही घेतला जातो, बाकीच्यांकडनंही घेतला जातो. असं का होतं? कोणत्याही संकटात सेना असायची. सकाळचं काय मत आहे याबाबतीत? लिहितो की आम्ही. जी शिवसेना शाखेमध्ये संध्याकाळी शाखा प्रमुखाने बसायचं, सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे किंवा अजून खालच्या पातळीतल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे. ते घरातले वाद असतील, बाजूचा पाण्यावर जाण्याचं भांडण असेल, किंवा एकमेकाच्या झिंज्या उपटून एकमेकाशी भांडण केलेलं असेल, किंवा गल्ली गल्लीतला वाद असेल, किंवा एखाद्याचं लग्न ठरायचं असेल, किंवा एखाद्याला नोकरी द्यायची असेल, किंवा वडापावची गाडी टाकायची असेल, ती शिवसेना आता राहिली नाही. ॲम्ब्युलन्स देण्याचं काम असेल, जे शिवसेनेने केलं. आम्हाला पूर्वी ॲम्ब्युलन्स म्हणजे शिवसेनेची शाखा माहीत होती, हॉस्पिटलमधली मदत म्हणजे शिवसेनेची शाखा माहिती होती. अशी मी नावं घेऊन तुम्हाला परळमधली नावं शिवसैनिकांची सांगू शकतो. विठ्ठल चव्हाण साहेब होते, बाळ नरे नावाचे शाखा प्रमुख होते, कालिदास कोळंबकर स्वतः होते, नाना आंबोले होता आमचा. आता तो भाजपात आहे म्हणून मी त्याला आमचा म्हटला. कोळंबकर साहेब आता आमच्या बरोबर आहेत. दिगंबर कांडरकर होते, वामनराव महाडिक होते. असे कित्येक लोक होते ज्यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून लोक फोन करून सांगायचे की हॉस्पिटलमध्ये मदत हवी. आज ती मदत कुठे आहे? आज शिवसैनिक कुठे आहे? आज शाखांमध्ये तोडपाणी होते, शाखेमध्ये कुठल्याही सर्वसामान्य लोकांचं काम होत नाही. ॲम्ब्युलन्स दिसत नाहीत, कारण ॲम्ब्युलन्सला डिझेल भरावं लागतं किंवा पेट्रोल भरावं लागतो, ड्रायव्हर द्यावा लागतो, त्यामुळे ॲम्ब्युलन्सही दिसत नाही. त्यामुळे जी शिवसेना, मी वेळोवेळी तुम्हाला सांगतोय, कोकणापासून मुंबईपर्यंत शिवसेना प्रमुख असेपर्यंतची जी शिवसेना होती ती आता शिवसेना राहिली नाही. मुंबईसाठी काय योजना असेल या पालिकेसाठी?
काय तुम्ही देणार मुंबईकरांना? आपण आम्ही काय देणार हे म्हणण्यापेक्षा देवेंद्रजी 5 वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा मुंबईला काय दिलं आणि त्याचा जर ब्रॉड मॅप आपण विचार करून पाहिला तर याच्यापेक्षा अजून जास्त काय देऊ शकतो याच्यावर आपण चर्चा केली पाहिजे. मुंबईला मेट्रो काँग्रेसने दिली, 14 किलोमीटरची मेट्रो 14 वर्ष लागली बनायला, त्याच्यानंतर नवीन मेट्रो झाली नाही. मुंबईमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो चालू झाली पाहिजे हा सन्माननीय देवेंद्रजींचा हट्ट होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात 15 वर्ष अंडरग्राऊंड मेट्रो येईल की नाही येईल याच्यावर चर्चा करण्यात पर किलोमीटर 50 कोटींनी भाव वाढला. शेवटी देवेंद्र फडणवीसांनी अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईमध्ये कुलाब्यापासून माहीमपर्यंत आणि कुलाब्यापासून सायनपर्यंत करायचा प्रयत्न केला. एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी दिली, बोरिवलीपर्यंत, नवी मुंबईपर्यंत, वसई विरारपर्यंत कनेक्टिव्हिटी केली. प्रत्येक मेट्रो जर तुम्ही पाहाल तर ती सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, हार्बर रेल्वेला कनेक्ट आहे. त्याच्याबरोबर वॉटर ट्रान्सपोर्टचा देखील प्लॅनिंग केला होता. त्याच्याबरोबर वन कार्ड ऑल ट्रान्सपोर्टचं प्रोव्हिजन त्याने आणायचा त्यांच्या मनात मानस होता. MMRDAच्या माध्यमातून जे रेल्वे स्टेशन्स आहेत तिथपर्यंत बस कनेक्टिव्हिटी करण्याचा त्यांचा मानस होता. टॅक्सी सर्व्हिस सुधारण्याचा मानस होता. ह्या सर्व गोष्टी ज्या देवेंद्रजींनी केल्या त्या ट्रान्सपोर्टच्या बाबतीत झाल्या. त्या व्यतिरिक्त शहराची कनेक्टिव्हिटी चांगल्या रस्त्यांनी व्हावी आणि मुंबई ही प्रत्येक ठिकाणी जवळ जावी. त्याच्यामुळे मुंबई नावाशिवाचा जो ब्रिज आहे तो देवेंद्रजींच्या काळात पास झाला, त्याचं काम सुरू झालं. सीलिंगचा जो रस्ता आहे तो जरी महापालिका करत असली तरी देवेंद्रजींच्या काळात त्याची परवानगी झाली. केंद्राची, CRZची, पर्यावरणाची, सर्वांची परवानगी देवेंद्रजींच्या काळात झाली. त्यामुळे मेट्रो, सी ट्रान्सपोर्ट, सी रोड ह्या सर्व गोष्टी देवेंद्रजींनी मुंबईला देण्याचा प्रयत्न केला. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या काही कोंडी होत्या, मग त्या हाऊसिंग पॉलिसीच्या बाबतीत असतील, पोलीस हाऊसिंगच्या बाबतीत असतील, सर्वसामान्यांना घरं देण्याच्या बाबतीत असतील, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना घरं देण्याच्या बाबतीत असतील, ह्या पॉलिसी बनवल्या गेल्या देवेंद्रजींच्या काळात. इम्प्लिमेंट आताच्या या 1.5 वर्षाच्या सरकारमध्ये झाल्या. त्यामुळे घराचा विषय, रस्त्याचा विषय, ट्रान्सपोर्टचा विषय, पाण्याचा विषय, एसटीपीचा सर्वात मोठा निर्णय देवेंद्रजींनी घेतला 14,000 कोटीचा. त्याला राज्य सरकारचं पाठबळ दिलं, परंतु ह्यांच्या भ्रष्टाचाराच्या याच्यात तो राहून गेला हे मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे असा कुठला विषय नव्हता जो राज्य सरकारने मुंबईसाठी केला नाही असं नाही. प्रत्येक विषय करायचा प्रयत्न केला, इंडस्ट्रीज आणायचा प्रयत्न केला. मुंबईला एक वेगळ्या पद्धतीतली राजधानी बनवण्याचा प्रयत्न माननीय देवेंद्रजींचा. दिल्ली जरी राजधानी असली तरी मुंबईपासून रेव्हेन्यू जो जातो तो हा देशामध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे एक आर्थिक राजधानी मुंबईला बळकट करण्याचं काम, बुलेट ट्रेन, जगातली मोठी जागतिक आर्थिक संस्था आणण्याचं काम देखील त्यांचा प्रयत्न तिथे होता. त्यामुळे प्रचंड प्रमाणात देवेंद्रजींनी जे काम केलं ते निश्चितपणे येणाऱ्या भविष्यात महापालिकेच्या माध्यमातून भाजपाची सत्ता जनतेच्या आशीर्वादाने येणारच आहे. ती आली तर ही जी कामं उरली आहे ती 100% आम्ही करायचा प्रयत्न करू. तो एक फार मोठा प्रश्न आहे. आज पेपरमध्ये ते देखील आलंय. मला असं वाटतं की काही ठिकाणी बालहट्ट करू नये. ज्या कारशेडसाठी सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर आपण झाडं काढली आणि तेवढ्या त्याच्यापेक्षा डबल झाडं लावून देण्याचं सरकारने ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाला सांगितलं. एखादा निर्णय, मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च आहे. त्याच्या निर्णयानंतर एखाद्या गोष्टीमध्ये आपण आडकाठी करावं, काही मुवमेंट करावी, मुवमेंट करण्याला लोकांना प्रोत्साहन द्यावं, हे राज्याच्या विकासाच्या हिताचं नाही. त्यामुळे आरे कारशेड ज्या वेळेला केली गेली त्यावेळेला प्रचंड कन्सल्टंटशी चर्चा करून त्याच्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास हा झाला, पण तो कुठेही केला तरी होणारच होता. परंतु आज तिथे इमारत उभी राहिली, तिकडची सगळी व्यवस्था सुरू आहे. आज मुंबईमधल्या जनतेला जर तुम्हाला तात्काळ 1 वर्षात मेट्रोचं सुख द्यायचं असेल, किंबहुना या सर्व अडचणीतून बाहेर काढायचं असेल, तर गोरेगाव कारशेड हा एक उत्तम पर्याय आहे. ज्या माध्यमातून वेस्टर्न कनेक्टिव्हिटी चांगली होईल, सेंट्रल कनेक्टिव्हिटी चांगली होईल, सबब कनेक्टिव्हिटी चांगली होईल, ईस्टर्न सबब कनेक्टिव्हिटी चांगली होईल आणि पार तिथून पुढे ठाण्यापर्यंत, म्हणजे जे आपण कापूर बावडीपर्यंत करणार आहोत,
आणि तिथून पुन्हा पुढे पनवेलपर्यंत या दोन्ही कनेक्टिव्हिटी फार चांगल्या पद्धतीत होतील. त्यामुळे जसं मी म्हटलं तसा बालहट्ट न करता माननीय मुख्यमंत्र्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे हात जोडून की त्यांनी ते करावं. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री तसे फार समजदार आहेत, हिताचा विचार करतील आणि तो निर्णय घेतील. मला असं वाटतं की नावाच्या याच्यात न पडता काय उभं राहते ते महत्वाचं आहे. प्रत्येकाचं योगदान मोठं आहे. मी माझ्या आताच्या आपल्या चर्चेमध्ये किमान 15 वेळा बाळासाहेबांचं नाव घेतलं आणि अतिशय आदरपूर्वक घेतलं. त्यामुळे बाळासाहेबांबद्दल आदर नसणं हे होऊच शकत नाही. दिवा पाटलांचं देखील स्वतःचं एक योगदान त्या विभागामध्ये, जनतेला 12.5% जमीन द्यावी, गावाच्या गावं शिफ्ट करावी, याच्यामध्ये देखील दिवा पाटलांचं योगदान आहे. परंतु याच्यामध्ये नावाच्या याच्यामध्ये न पडता ते विमानतळ आधी लवकर सुरू कसं होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. छोट्या मोठ्या गावातल्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून तातडीने ताकद लावून ते सुरू कसं होईल त्याचा विचार केला तर मला असं वाटतं की जागतिक पातळीवरचं हिथ्रोपेक्षा मोठं आणि कदाचित हिथ्रोपेक्षा जास्त कंजेशन न करता ट्रान्सपोर्टेशन, एअर ट्रान्सपोर्टेशन वाढवेल एवढं मोठं एअरपोर्ट ते होतं आहे, जे आपल्या महाराष्ट्राची आणि मुंबईची शान असेल. त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तुमचं कोणाच्या नावाला नाही, मी सांगून माझं ऐकतंय कोण? माझं असं मत आहे की याच्यामध्ये आता भाजपच्या काही आमच्या आमदारांनी दिवा पाटलांचं नाव घेतलं, शिवसेनेचं म्हणणं होतं की बाळासाहेबांचं द्यायला पाहिजे, सन्माननीय राज ठाकरे म्हणाले की छत्रपतींचंच नाव द्या, आणि खरं तर ते एक्सटेन्शन ऑफ मुंबई एअरपोर्ट आहे. त्यामुळे सरकारने योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा. नाही, राज्य सरकार. बरोबर आहे. नाही बघा, दोन विषय त्याच्यामध्ये एक आहेत की एक तर आपल्याला या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे की मेक इन इंडियाच्या माध्यमातून ज्या पहिल्या लसी आल्या त्या भारतातल्या 2 लसी होत्या, मग ती सिरमची असेल किंवा भारत बायोटेकची असेल. त्यामुळे जगभरामध्ये सर्वात पहिली जी लस आल्या त्या भारतीय बनावटीच्या आल्या. जगामध्ये जे देश हे मागासलेले आहेत, साऊथ आफ्रिकेसारखे असतील, बांगलादेशासारखे असतील किंवा भारताच्या आजूबाजूचे जे छोटी छोटी बेटं आहेत, जिकडे भारताचं त्यांच्याशी काही प्रमाणामध्ये ट्रिटी आहे मदतीची, त्या ठिकाणी देखील आपण पाठवणं आपल्याला भाग होतं, एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून आणि आपण उत्पादक आहोत म्हणून देखील. परंतु जेवढं उत्पादन होतंय ते उत्पादन समांतर पद्धतीत वाटलं जाते. माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत 29.5% लसीकरण झालं. आपण जर पाहाल तर अमेरिकेपेक्षा देखील भारताची लोकसंख्या जास्त आहे आणि अमेरिका हा भारतापेक्षा 5 पट प्रदेशाने मोठा आहे. त्याच्यामुळे 100 कोटी लोकांपर्यंत लस पोचवण्यात भारत पैकी 30% लोकांपर्यंत लस पोचवण्यात भारत आज 1 नंबरवरती आहे. त्यामुळे अमेरिका देखील आपल्या मागे आहे, ब्रिटन देखील आपल्या मागे आहे, रशिया देखील आपल्या मागे आहे. निश्चितपणे मला वाटतं की पंतप्रधानांचं ते विजन आहे, मिशन आहे, ते विजन आणि मिशन पंतप्रधान निश्चितपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करतील. असं बिलकुल कोणालाच डावललं जात नाही. मी तो डेटा आणला नाही, तुम्ही मला विचाराल असं मला माहीत नव्हतं, पण तुम्हाला तो डेटा मी पाहिजे तर पाठवतो. प्रत्येक राज्याचा त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्याला प्रत्येकाला कोटा दिला. तो कोटा प्रत्येकाकडे येतोय. तुम्ही ह्याची माहिती घ्या की राज्यामध्ये आलेल्या लसीपैकी किती लाख लसी ह्या वेस्ट गेल्या, त्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्या नाहीत म्हणून गेल्या, ओपन करून ठेवल्या म्हणून गेल्या, एक्सपायरी संपली म्हणून गेल्या. अशा लाखो लसी फुकट गेल्या. मग याची जिम्मेदारी राज्य सरकारची नाही आहे का? राज्य सरकारला त्याला तुम्ही दोषी धरणार आहेत की नाही धरणार आहेत? मी सभागृहामध्ये आपले सन्माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं स्वतःहून अभिनंदन केलं. त्यांनी जे डेडिकेशन केलं, जे काम केलं, कोरोनाच्या काळात ते फिरले, त्याचं आपण अभिनंदन केलंच पाहिजे. मुख्यमंत्री नाही बाहेर पडले त्याचा विरोध आम्ही केलाच पाहिजे, तो मी केला. पण मी राजेश टोपेंचं अभिनंदन देखील केलं. त्याच राजेश टोपेंना आपण विचारा की किती लसी आपल्या फुकट गेल्या, किती लाख लसी फुकट गेल्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की केंद्र आणि राज्य सरकारचं या बाबतीतलं धोरण कुठलंही शत्रुत्वाचं किंवा सावत्रपणाचं नाही आहे. निश्चितपणे प्रत्येक राज्याचा लोकसंख्या आणि त्याचा कोटा निश्चित आहे, तेवढा कोटा निश्चितपणे येईल.
त्याचं प्रोडक्शन फार प्रचंड प्रमाणात चालू आहे. भारत बायोटेक अजून 2 फॅक्टरीज उभं करत आहे. सिरमवाले पण अजून प्रोडक्शन वाढवत आहेत. या व्यतिरिक्त अजून 2 ज्या लसी आहेत त्यांची निर्मिती भारतात आता चालू होते. आजच एका वृत्तपत्रात ऐकलं, मला वाटतं तुमच्याच वृत्तपत्रात ऐकलं, की 12 ते 18 वयोगटातील मुलांची आज कस्तुरबा रुग्णालयात चाचणी चालू झाली. त्यामुळे ते देखील सुरू होईल. गरोदर स्त्रियांची चाचणी सुरू झाली, ती देखील सुरू होईल. आणि मला वाटतं की ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पंतप्रधानांच्या डोक्यात जो विचार आहे की 100% लसीकरण करण्याचं, ते पूर्ण होईल. दुसरा एक प्रश्न, तुम्ही आधी भाजपत यायच्या आधी रोजगाराचं तुम्ही खूप मोठं काम करता. कोविड परिस्थितीमुळे रोजगार मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे आणि आर्थिक चित्र या सगळ्यामुळे काय तुमच्या लक्षात येतं? भारतामध्ये रोजगार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न नेहमीच आहे. रोजगार निर्मिती आणि रोजगार हा लोकांसमोर प्रश्नच निर्माण राहतो. परंतु ज्या पद्धतीमध्ये केंद्र सरकारने मागच्या 7 वर्षात रोजगार निर्मितीचा काळाबाजाराला जो चाप लावला, रोजगार निर्मितीचा काळाबाजाराचं मी एक्सप्लेनेशन संपादक साहेबांना पण देऊ इच्छितो, की पूर्वीच्या काळी एखादी कंपनी इस्टॅब्लिश झाली की त्या कंपनीमध्ये काम करणारा एम्प्लॉई, त्याच्याकडे सब कॉन्ट्रॅक्टर असणाऱ्या कंपन्या, त्या सब कॉन्ट्रॅक्टकडे मॅनपॉवर सप्लाय करणाऱ्या कंपन्या, ह्या माध्यमातून रोजगार किती आहे किंवा रोजगार किती होतो ह्याच्यावरती कुठल्या प्रकारचा चाप नव्हता. त्याच्यामुळे प्रिन्सिपल एम्प्लॉयर त्यांना पैसे देत होता, परंतु खालचा माणूस गरिबाचे छळ करत होता. मग त्याचा PF न भरणे, त्याचा ESIC न देणे, त्याचा ग्रॅज्युएट खाणे, त्याचा MLWPF न भरणे, त्याचा PTAX न भरणे, आणि हे सगळं केल्यामुळे त्या सर्वसामान्य माणसाला ESICमधनं मेडिकल फॅसिलिटी मिळत नव्हती. सर्वसामान्य माणसाला उद्या नोकरी सोडली तर PF मिळत नव्हता. एखाद्याच्या घरामध्ये लग्न कार्य किंवा शिक्षण आलं तर ग्रॅज्युएटीमधले पैसे काढून त्याचा त्या वेळेचा ती वेळ मारून नेईल अशा पद्धतीत होत नव्हतं. केंद्र सरकारच्या केंद्रीय नवीन धोरणामुळे PF, ESIC, PTAX हे आता ऑनलाईन झालं आणि प्रत्येक कंपनीला त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न ज्या टायमाला तो भरतो त्या टायमाला त्याचा PF रिटर्न द्यावा लागतो, त्याला त्याचा PTAX रिटर्न द्यावा लागतो, त्याचा ESIC रिटर्न द्यावा लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन केल्यामुळे जी लोकांसमोर जो एक मोठा प्रमाणामध्ये जो एक व्ह्यू होता, म्हणजे आपण त्याला लार्जर पिक्चर म्हणतो की बेरोजगारी आहे, ती बेरोजगारी ताब्यात येऊन कंट्रोलमध्ये येऊन आज रोजगार निर्माण झाला आणि तो रेकॉर्डवर आला. त्यामुळे ती रोजगारी नियंत्रणात आणण्याचं केंद्राने काम खूप छान केलं. त्या व्यतिरिक्त केंद्राचे जे 2-3 कायदे आले ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टिंग सिस्टीम त्यांनी ऑफिशियल केली आणि त्या कॉन्ट्रॅक्टिंग सिस्टीमला सगळ्या गव्हर्मेंट ज्या फॅसिलिटीज आहेत त्या कंपल्सरी केल्या, त्याची नोंदणी आधारशी लिंक केली, त्यामुळे त्याच्यातला भ्रष्टाचार बंद झाला. परंतु करोनाच्या काळात निश्चितपणे त्याला आपण सरकारचा निष्काळजीपणा म्हणूया किंवा नाकर्तेपणा म्हणूया किंवा कदाचित ते करोनाचं आलेलं सावट म्हणूया, ह्या तिन्ही गोष्टीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसामान्य ब्ल्यू कॉलर्ड माणसं जी आहेत त्यांच्यामध्ये नैराश्यता आणि दुःख हे प्रचंड प्रमाणात पसरलेलं आहे. ह्याचं कारण असं आहे की एखादी सकाळ प्रेसमध्ये एखादी कंपनी हाऊसकीपिंगचं काम करते किंवा कॅटरिंगचं काम करतो, त्याचा एम्प्लॉईकडे मोटरसायकल किंवा गाडी नसते किंवा एखादी इस्टॅब्लिशमेंट त्याला आणायसाठी ती व्यवस्था पण देत नाही, पण तो काम करणारा माणूस तिथे रोज येत असतो आणि तो येताना त्याला जर तुम्ही रेल्वेमध्ये चढायला परवानगी दिली नाही, तुम्ही त्याला बसमध्ये चढायला परवानगी दिली नाही, मग त्यांनी यायचं कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि सरकारने, राज्य सरकारने त्याचा विचार करायला हवा होता की हा जो माणूस आहे हा रोज काम करतो तेव्हा त्याचं रोज पोट भरतं. तो महिनाभर जेव्हा नोकरी करतो आणि ज्या वेळेला त्याला त्याच्या हातामध्ये 12,000-13,000 रुपये जे काही मिळतात त्याच्यामध्ये तो त्याचं स्वप्न उभं करतो. मग तो त्याच्या बायकोला गजरा घेऊन जातो, त्याच्या मुलांना मिठाई घेऊन जातो, मुलाची फी भरतो, वाहण्याचे पैसे भरतो, कदाचित तो दारू पित असेल तर त्या दिवशी तो दारू देखील पितो, तो त्याचा अधिकार आहे, तो त्याच्या पैशाने करतो. परंतु तुम्ही त्याचं स्वप्न नाही मारू शकत. तुम्हाला आम्ही बसमध्ये जायला देणार नाही, आम्ही तुम्हाला रेल्वेमध्ये चढायला देणार नाही. मग त्या माणसाने नोकरी कशी करायची? आणि प्रचंड प्रमाणामध्ये जी दुःखाचं सावट जे सर्वसामान्य जनतेमध्ये आलं किंवा लोकांमध्ये जो भीतीचं वातावरण निर्माण झालं, कुटुंबामध्ये वाद झाले, आत्महत्या झाल्या, ह्या सगळ्या ह्या गोष्टींमुळे झाल्या. त्यामुळे रोजगार आहे
पण त्या रोजगाराला पोचण्यापर्यंतचे जे साधन पाहिजे ते आम्ही पोचवत नाही आहोत. मी 6 महिन्यापूर्वी पत्र दिलं, पत्रकारांना तुम्ही रेल्वेमध्ये द्या, तुम्ही त्यांना वॉरियर म्हणता, मग त्या Officially नाही म्हणत. अजून दिलेली नाही परवानगी. मी मुख्यमंत्र्यांना स्वतः विधानसभेत म्हटले, नाही वॉरियर पण नाही म्हणत, ऑफिशियली नाही त्यांनी कोविड वॉरियर म्हणून नाही. मागणी झाली आहे फक्त. नाही मी सगळ्यात पहिलं पत्र दिलं पत्रकार परिषद घेऊन की तुम्ही त्यांना रेल्वेमध्ये जायची परवानगी द्या. मग त्यांनी काम कसं करायचं? त्याचा जो पगार आहे, आज मीडिया हाऊसेसवरती देखील प्रेशर आहे. सर्व गोष्टीच आता इंटरनेटवर जायला लागल्या, त्यामुळे प्रिंट मीडिया तर खूपच रसातळाला जायला लागलं. अशा परिस्थितीमध्ये तिथे पत्रकारिता करणाऱ्या माणसाचा पगार 40% कमी झाला. मग त्यांनी काय टॅक्सीने यायचं का? त्यामुळे या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर राज्य सरकारने आज देखील याचा विचार केला पाहिजे. रेल्वे सर्वसामान्यांसाठी उघडी केली पाहिजे. मुंबई प्रचंड प्रमाणात उघडी आहे, पण ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांच्यासाठी आहे, ज्यांच्याकडे मोटरसायकल आहे त्यांच्यासाठी आहे. आपण घरातून बाहेर पडलो की आपल्याला ट्रॅफिक लागतं. मग तो सर्वसामान्य गरीब माणसांनी काय चूक केली आहे ज्याला तुम्ही रेल्वेमध्ये चढायला देत नाही? त्या पत्रकारांनी काय चूक केली ज्याला तुम्ही रेल्वेत चढायला देत नाहीत? त्या कंपाऊंडरनी काय चूक केली ज्याला डॉक्टरच्याकडे काम करायला जायचं आहे त्याला तुम्ही चढायला देत नाहीत? परिचारिकांना चढायला देत नाहीत? कारण ह्या सगळ्या गोष्टी मी रोज पाहतो. मी अशा पद्धतीतली कंपनी स्वतः चालवली आहे, त्यामुळे त्यांचे प्रश्न, त्यांचं दुःख मला माहीत आहे. त्याचा पगार त्याला जर टायमात नाही मिळाला तर त्याच्या घराची अख्खी सिस्टीम बिघडते. मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला ॲड करू इच्छितो. माझी एक अंत्योदय नावाची प्रतिष्ठान आहे. माझी बायको त्याची अध्यक्ष आणि मुलगी ती बघते. आम्ही त्याच्यातून प्रचंड सोशल वर्क करतो, पण एक मोठं सर आम्ही सोशल वर्क करत होतो जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत 150 कुटुंबांपर्यंत आम्ही डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रश्न सोडवला. ज्याच्यामध्ये कुटुंबांमध्ये दोघे नवरा बायको घरात आहेत म्हणून भांडणं होती, घरात पैसे नाही आहेत म्हणून भांडणं होती, खर्च कसा करावा म्हणून भांडणं होती, मुलाचं शिक्षण कसं करावं म्हणून भांडणं होती. आता तुम्ही मला सांगा, 2 वर्षानंतर सरकार निर्णय घेते आणि शाळा मालकांवरती कारवाई करते फीच्या विषयावर. हा तुमचा माझा सर्वांचा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. माझ्याकडे पत्रकार कॉलनी आहे, मी जिथे राहतो तिथे प्रतीक्षानगरमध्ये. माझ्याकडे किमान आत्तापर्यंत 50 पत्रकार आले असतील. शाळेची फी जर शाळा चालू नाही, आम्ही असं नाही म्हणत शाळेला फी देऊ नका, मी एक शिक्षण संस्था चालवतो, पण जिथे तुम्हाला लाईट बिल होत नाही, तुम्हीही शिक्षकांचे पगार 40% कापले आहेत, तुम्हालाही मेंटेनन्स नाही आहे, अशा ठिकाणी तुम्ही 40% कमी करा ना, 50% कमी करा ना. आणि तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन बंद करताय विद्यार्थ्यांचं. आणि हे ढम्म सरकार 2 वर्षांनी निर्णय घेते शिक्षणाच्या फीच्या पॉलिसीचा. 7 आत्तापर्यंत अधिवेशन झाली, 7ही अधिवेशनामध्ये माझा प्रश्न होता, शिक्षणाच्या फीच्या बाबतीतला निर्णय सरकारने घ्यावा किंवा सरकारने 25% 30% त्याची सबसिडी एज्युकेशन इन्स्टिट्यूटला द्यावी. पण ते केलं नाही. आता निर्णय घेऊन 40 संस्थांवरती तुम्ही कारवाई केली. आणि अशा प्रकारच्या भांडणांमुळे कितीतरी फॅमिलीमध्ये डिस्प्यूट झाला. आम्ही तर 150पर्यंत पोचलो, पण ही संख्या महाराष्ट्रामध्ये किमान 1.5 लाखापेक्षा कमी नसावी. आणि याच्यामध्ये सरप्रायझिंगली मुलींपेक्षा मुलांचं डिप्रेशनचं प्रमाण जास्त होतं, सरप्रायझिंगली. आणि म्हणजे मुलं डिप्रेशनला गेली आहेत, मुलं आत्महत्येच्याकडे प्रवृत्त झाली आहेत, मुलांना पुढचं भवितव्य दिसत नाही आहे, नोकऱ्या गेल्या आहेत, पुढे मी काय करू माहीत नाही, ह्यांना काउन्सिलिंग नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकार याला जिम्मेदार आहे. सरकारने वेगवेगळ्या NGOsच्या माध्यमातून वस्तीमध्ये मोहल्ल्यामध्ये आपल्यासारख्या संस्थांच्या माध्यमातून, पत्रकारितेमधून, ऑनलाईनमधून वेगवेगळे इन्स्टिट्यूशन्सला उभं करून ह्याचे सेमिनार्स घेऊन लोकांमध्ये अवेअरनेस आणण्याचं काम हे सरकारने केलं पाहिजे. आणि जे NGO करतायत त्यांना देखील तुम्ही प्रोत्साहित करत नाही. त्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मी निश्चितपणे संपादक साहेबांची परवानगी घेईन आणि मालकांना पण विचारीन. मी याचा एक सेमिनार घेतो आहे 150 ह्याचा, आणि त्या 150 फॅमिलींना मी बोलवतो आहे ज्यांना आम्ही सेटल केलं. तर त्याच्यापैकी 50 फॅमिलींनी मला असं सांगितलं आहे, माझ्या मुलीला, की आम्ही 50 लोक तुमच्यासाठी व्हॉलंटियर म्हणून काम करतो आणि आम्ही प्रत्येकजण 5 फॅमिली महिन्याला आम्ही अवेअर करू. जर त्या 50 आणि 250 केल्या, त्या 250मधनं पुन्हा 100नी 50 केल्या तर 500, असं करून आपण समाजातल्या कित्येक लोकांपर्यंत पोहोचू शकू. त्यामुळे मी त्याच्यामध्ये सकाळला बरोबर घेणार आहे त्या विषयामध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.